तर हे कुठे असतात, हे काय कांड करत असतात, हे देशाला समजावं लागेल. आता पुण्यामध्ये आले काँग्रेसने आणि इतर लोकांनी त्यांच्या विरुद्ध आंदोलन करायचं ठरवलं, हा त्यांचा अधिकार आहे. भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते म्हणतात हिंसेला हिंसेने उत्तर देऊ. तुमच्यात हिंसा करायचा दम आहे का? आहे का दम हिंसा करण्याचा? सांगा ना तुम्ही. रात्री 12 वाजता तुमचे पंतप्रधान रात्री 12 वाजता व्हिडिओ टाकतात, दिवसा व्हिडिओ टाकायला घाबरतात मुलांशी बोलायला, आणि तुम्ही आमच्याशी हिंसेचा गप्पा मारताय. काय त्या मुलांनी तुम्हाला नमवलं जंतर मंतरला. जंतर मंतरला हजारो लाखो मुलांनी तुम्हाला गुडघ्यावर आणलं. काय तुम्ही हिंसेच्या गप्पा करताय हो? तुमच्या लाठ्या खाट्या बंदुकाच्या गोळ्या खाऊन इथे तरुण वर्गात क्रांती करायला तयार झालेला आहे. तुम्ही क्रांतीच्या आड येऊ नका. 2029च्या आत मोदी आणि शहा या देशाच्या सत्तेवर नसतील, हे त्यांनी आधी लक्षात घेतलं पाहिजे. 2029 सुद्धा उजाडत नाही, मी आत्ता सांगतो. 2029च्या आधीच त्यांचा बाजार उठलेला असेल, त्यांचा गृह खात्याचा लिलाव झालेला असेल. लोकमान्य टिळकांच्या नावाचा पुरस्कार दिला जातो आहे. कोणाला? काय झालंय का टिळक कुटुंबाला जे आता उरले आहेत? कोणीतरी शिंदे गटामध्ये गेलेत टिळकांचे वंश. शिंदे गटात? अरे लाज वाटली पाहिजे. या स्वाभिमानाचा लढा, जन्मसिद्ध हक्क आहे स्वातंत्र्य हा माझा, त्यासाठी ज्यांचे पूर्वज छातीचा कोट करून ब्रिटिशांशी लढले, मंडालेच्या तुरुंगात गेले, डोंगरीच्या तुरुंगात गेले. कळलं? सरकारचं डोकं ठिकाणावर आहे काय असा प्रश्न विचारला, आणि जालियनवाला बाग हत्याकांडाचा ज्यांनी कडक शब्दात धिक्कार केला, ते लोकमान्य त्या टिळकांच्या नावाचा पुरस्कार ज्यांना दिला जातो आणि ज्यांच्या हस्ते दिला जातोय, त्याने जंतर मंतर कांड केलं ना. जालियनवाला बाग नंतर देशात जर कोणतं कांड घडलं असेल तर ते जंतर मंतर कांड आहे. जनरल डायर नंतर जनरल कायर, अमित शहा, आणि तुम्ही त्यांच्या हस्ते पुरस्कार द्यायला तुम्हाला लाज नाही वाटत? आणि म्हणे राजकारण आणू नका यात. यात राजकारण नाही. हा देशाचा अस्मितेचा, अभिमानाचा, स्वातंत्र्याचा आणि लोकशाहीचा विषय, जो आम्ही लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्याकडून शिकलो. आता मोठं आर्मी वगैरे पुण्यात आणली असं कळलं मला. सगळा महाराष्ट्राचा पोलीस फोर्स पुण्यामध्ये आणलेला आहे. अरे कशाला घाबरताय? कोणाला घाबरताय? गृहमंत्री आहेत ना. मुळात तुम्ही मूळचे गुंड आहात. इथे गुंडासारखे वागा, नाही तर गृहमंत्र्यासारखे वागा. तुम्ही मूळचे तडीपार गुंड आहात. मग गुंडांना गुंडासारखं वागावं किंवा मग गृहमंत्री आहे तर गृहमंत्र्यासारखं वागावं. जनतेशी संवाद साधा, बोला जनतेशी. आम्हाला लोक गुंड म्हणतात, आम्ही गुंडासारखे वागतो. आम्ही सत्तेत असल्यावर सत्ताधाऱ्यांसारखे वागू. हे कोण माफ करणार? नाही नाही नाही, हे बघा, एक लक्षात घ्या, ही त्यांची आणखीन एक शरणागती आहे. ही त्यांची आणखी एक शरणागती आहे. मुळात मुलांनी त्यांच्याकडे माफी मागितलेली नाही की आम्हाला तुम्ही माफी द्या. मागितली आहे का? आम्ही कोणी मागितली आहे का माफी तुमच्याकडे? साहेब आम्हाला माफ करा, आम्ही चुकलो, असं कोणी बोललंय का? ही तुम्हाला अवदसा आठवते कशी काय? म्हणजे मला कळतच नाही काय. आम्ही तुम्हाला माफ करतो. अरे पण माफी मागितली का आम्ही की आम्ही माफ करतो, हे करतो? एक नाहीये. हे भ्रमिष्ट झाले. या देशाचे प्रधानमंत्री आणि गृहमंत्री हे भरकटले आहेत मनानं आणि विचारानं. त्यांनी त्यांचे सल्लागार बदलायला पाहिजे. त्यांच्या पक्षांतर्गत ज्या मंडळांच्या गोष्टी येत आहेत त्याच्यामुळे त्यांची मानसिक स्थिती कोणाचीही बरी नाही. माफ करताना मग शेकडो मुलांचं चारित्र्य कशाला तपासताय? तुम्ही या गुन्ह्यामध्ये होतात, तुम्ही त्या गुन्ह्यामध्ये होतात. आता चंद्रकांत दादा पाटील दगडाचे ठसे घ्यायला गेलेले आहेत.
त्यांनी तिथे क्वारी काम सुरू केलेलं आहे. 4 ट्रक घेऊन गेलेत, मला कोणतरी म्हटलं. त्यांना जबाबदारी दिली अमित शहानी, दगड गोळा करा म्हणून. चंद्रकांत दादांना कोथरूडचे कार्यकर्ते पाठवले त्यांनी. दगड गोळा करणार, मग ते लॅबमध्ये आणणार आहेत. दादांना स्वतःची जबाबदारी दिली आहे, फिंगरप्रिंट चेक करायची, मग ते आधार लिंकला जोडणार. कोणी सांगितलं तुम्हाला सगळे? त्याच्यामुळे त्यांना चंद्रकांत दादा पाटील यांच्यासारखी जी महान वैज्ञानिक संशोधक डॉक्टर अब्दुल कलाम मागे पडलेले आहेत. डॉक्टर अब्दुल कलाम मागे पडले. विसरतील लोक आता डॉक्टर अब्दुल कलामना. यापुढे डॉक्टर अब्दुल कलाम नंतर हे चंद्रकांत पाटील यांना संशोधन व विज्ञान क्षेत्रातला सर्वोच्च जागतिक पुरस्कार देणं गरजेचं आहे. नाही, पण राऊत साहेब, पंतप्रधान असं म्हणतात की या आंदोलनामध्ये युवकांनी त्यांच्या विरुद्ध आणि त्यांच्या आई विरुद्ध आक्षेपार्ह भाषा वापरली. तुम्ही वापरली ती याआधी? त्यांना योग्य मार्गदर्शन तुम्हाला सुद्धा खरं म्हणते, तुम्हाला मानस उपचार तज्ञाची गरज आहे प्रधानमंत्र्यांना, बरोबर ना? मी सांगतोय ना तुम्हाला. आपण कोणाला तरी जर्सी गाय म्हणाला होतात, आपण कोणाला तरी 50 करोड की गर्लफ्रेंड म्हणाला होतात, आपण अजून कोणाला काय काय म्हणाला होतात. त्याच्यामुळे तुम्ही दुसऱ्यांची आई बहीण काढलीत ना, हे विसरताय तुम्ही. तुमच्या अंगावर आल्यावर कोणीही तुमच्या आई बहिणीवर गेलेलं नाही. भावनांचा उद्रेक होता. ज्या पद्धतीने हा देश चाललेला आहे आणि चालवला जातोय त्याला झुंडशाही, हुकुमशाही म्हणतात. त्या हुकुमशाही विरुद्ध जर पोरं रस्त्यावरती आली असतील आणि ह्याच मुलांच्या मदतीनं 2014 साली तुम्ही सत्तेवर आला होता, या जयंतींच्या मदतीनं, हे विसरू नका. कोणी तुम्हाला शिव्या घातलेल्या नाहीत. राज्यकर्त्याला त्याच्या लायकीनुसार लोकांकडून आदर, प्रेम आणि शिव्या मिळत असतात. तुम्ही आमचा पक्ष फोडलात किंवा तुम्हाला काय वाटलं नाही? बाळासाहेब ठाकरेंचा, हिंदू हृदय सम्राटांचा पक्ष, अमित शहा आणि मोदींनी जेव्हा फोडला तेव्हा आम्हाला काय दुःख झालं नाही? बाळासाहेबांचा पक्ष आपण तोडता निर्लज्जपणे. शिव्या काय? या काही शिव्या नाहीये. महाराष्ट्राची जनता तुम्हाला रोज शिव्या घालते. हा बोला. पुण्यात जेव्हा अमित शहा येत आहेत तेव्हा त्यांच्या स्वागताच्या होर्डिंगवर त्यांचा उल्लेख देशाचे चाणक्य असा करण्यात आला. भाजपने ही सगळी होर्डिंग भाजपनं होर्डिंग लावणं ही लाचारीचं टोक आहे. राष्ट्रीय स्तरावर काय चाललं, मुलांची डोकी कशी फुटली, मुलींच्या कपड्यांना कसा हात घातला, याच्याविषयी भाजपला काय ज्ञान आहे का माहिती घेतली आहे का? भ्रष्टाचाराचा पैसा प्रचंड आहे, लुटलेला पैसा आहे, खड्ड्यातला पैसा आहे. होर्डिंग लावतायत चमचेगिरीला. अमित शहाना लाज वाटली पाहिजे. पुण्यात येताना संसदेमध्ये तुम्ही येत नाही, मुलांवरील हल्ल्या संदर्भात माफी मागायला तयार नाही आणि माफ करताय. तुम्ही माफी मागा ना आधी. बरं, चाणक्याचा जरा अभ्यास करावा त्यांनी. की त्यांनी जी शेंडीला गाठ मारली होती ना, त्यांची शेंडी धरून आता कुठे काय होणार आहे ते बघा तुम्ही. कुंभमेळ्याचं आयोजन होत आहे, नाशिकमध्ये होणार आहे, पण त्या कुंभमेळ्याच्या आयोजनावरून महाराष्ट्राच्या 2 नेत्यांमध्ये जुंपलेली आहे. छत्रपती भुजबळांनी थेट आरोप केले गिरीश महाजनांवर की कशा प्रकारे जे खड्डे पडलेले आहेत त्या खड्ड्यात प्रकरणावर हे जबाबदार आहेत, सरकार जबाबदारी. आणि 4 बळी गेले. आज सामनाचा अग्रलेख आपण वाचा. नाशिकमध्ये 4 बळी गेले खड्ड्यात आणि 550 लोक त्या खड्ड्यांमुळे जायबंदी झालेले. कोण जबाबदार आहे? नाशिकमध्ये सत्ता महानगरपालिकेत कोणाची आहे? भाजप आणि मिंध्याची आहे. संपूर्ण महाराष्ट्रात खड्ड्यांचं साम्राज्य. असंख्य लोक खड्ड्यांमुळे मरण पावले. काल नांदेडमध्ये 2 घटना घडल्या. छगन भुजबळ जे म्हणतायत की याला जबाबदार कोण? याला जबाबदार भुजबळ पण आहेत ना. सत्तेमध्ये कोण आहेत? तुम्ही सत्तेमध्ये आहात. गिरीश महाजन हे चंपतराव आहेतच बरं का,
त्यांची भूमिका चंपत राहायची आहे, लुटायचं. आता कुंभमेळ्याच्या दानपेट्या हे लुटणारच आहे, सगळ्यांना माहिती आहे. कुंभमेळ्यातला जो धार्मिक उत्सव आहे हिंदुत्वाचा, ते काय यांना प्रमुख केलाय देवेंद्र फडणवीसनी? 25% गोळा करायला. सगळे ठेकेदार गुजरातचे, हे फक्त 25% घेणार. हे महाराष्ट्राचे चंपतराय आहेत गिरीश महाजन. हे छगन भुजबळांची जबाबदारी नाही का? तुम्ही नाशिकचं नेतृत्व करताय, तुम्ही नाशिक जिल्ह्यातून निवडून आलेला आहात, मंत्री आहात नाशिक जिल्ह्यातून निवडून आलेले. मग त्या खड्ड्यांची जबाबदारी गिरीश महाजनला कोणी नाशिकचा नेता मानत नाही, भुजबळांना मानतात. भुजबळांनी काय केलं कॅबिनेटमध्ये? किती आकांतांडव केलं? टेबलावरती किती वेळा मूठ आपटली आहे नाशिकच्या रस्त्यावर? सांगा, करा ना आंदोलन, आम्ही येतो तुमच्या बरोबर. विकास मंत्री जयकुमार गोरे म्हणतात की पुढची निवडणूक उद्धव ठाकरे अभिजित दिपकेंच्या नेतृत्वाखाली लढणार आहे. काय म्हटलं त्याचं नाव? जयकुमार गोरे. येड धावा आहे तो, कापायचा नाही. एक नंबरचा हा येड धवा. बरं, त्यांची लायकी काय आहे? कोण हा जयकुमार रावल का काय म्हणताय? हा कोण? गोरे ना? कोण तो? काय अभिजित दिपकेने तुमच्या प्रधानमंत्र्याला गुडघे टेकायला लावलं, हे विसरलात? अभिजित दिपकेमुळे आजही अमित शहा आणि पंतप्रधान हे दडून बसलेत बिळामध्ये, हे विसरलात का? अभिजित दिपकेला सगळ्यात आधी पाठिंबा आम्ही दिला, या तरुणांच्या भावना समजून. आणि हा तरुण या भारतीय जनता पक्षाला सत्तेवरून खाली खेचल्याशिवाय राहणार नाही. सातारचा तुम्ही सातारचं काहीतरी प्रतिनिधित्व करताय, फार मोठी परंपरा आहे सातारला राजकारण्याची. थोडं तरी भान ठेवा तुम्ही. तुम्ही अभिजित दिपकेविषयी बोलताय म्हणजे तुम्ही या देशातल्या तरुणांचा अपमान करताय. नाही, पण राऊतसाहेब, त्या यशस्वी आंदोलनानंतर अभिजित दिपकेशी जवळीक साधण्यासाठी दोन्ही शिवसेनेत नाही, अजिबात. असं म्हटलं जातंय. अजिबात तसं नाहीये. दोन्ही शिवसेनेचे नेते पोहोचतायत, तुमचे नेते उद्धव ठाकरेंशी फोनवर बोलणं करत आहेत. समाज कल्याण मंत्री मला बघा, याच्याविषयी माझ्याकडे काही माहिती नाही. आम्ही त्या तरुणांच्या आंदोलनामध्ये सहभागी झालो आणि पाठिंबा दिला, इतकंच मी सांगू शकतो. जेव्हा जेव्हा अशा प्रकारच्या भूमिका घेऊन तरुण वर्ग रस्त्यावरती उतरेल, तेव्हा शिवसेना त्या तरुणांच्या बाजूने उभं राहील. हल्ला करून पुन्हा दोघांना मारले आणि धर्म विचारून ते मारलेलं आहे. पुन्हा एकदा बोलिए बोलिए. जम्मू कश्मीर के कुलगांव में जो है 2 मजदूरों पर अटैक हुआ है, इसकी मौत हुई है, घायल हो गए, क्या कहेंगे? ये सवाल आपने जो पुणे में देश के गृह मंत्री आए हैं, रात के अंधेरे में लैंड हो गए हैं और भारतीय जनता पार्टी के लोगों ने उनके स्वागत के बड़े बड़े बैनर्स लगाए हैं कि देश के चाणक्य का पुणे में आगमन हो गया है। ऐसे बैनर्स होर्डिंग बड़े बड़े लगाए हैं। ये सवाल जो है गृह मंत्री से पूछना चाहिए जाकर कि 2 लोगों की हत्या फिर एक बार हुई है, पुलवामा में हो गई, पहलगांव में हो गई, अब और इस जगह पर हो गई है। गृह मंत्री इस पद पर रहने लायक व्यक्ति अब नहीं है। वो गृह मंत्रालय नहीं चला रहे, वो एक गैंग चला रहे हैं वहाँ बैठकर। वो गैंग व्यापारियों की है, वो गैंग गुंडों की है, वर्दीधारी गुंडों की है और अपोजिशन को ख़त्म करने के लिए वो काम कर रहे हैं। लेकिन निरपराध लोग जम्मू कश्मीर में अगर इस तरह से मारे जा रहे हैं, आतंकवादी घुस रहे हैं, तो उसकी पूरी जिम्मेदारी देश के गृह मंत्री की है। तो अब हमारा जो पार्लियामेंट में और बाहर जो आंदोलन चल रहा है वो गृह मंत्री के इस्तीफे के लिए है। ये एक नाकाम गृह मंत्री है, एक भ्रष्ट गृह मंत्री है और एक डरपोक गृह मंत्री है जो इस देश में मोदी जी के ऊपर अपने आप को समझकर काम कर रहा है। सर, पीएम मोदी ने जो है वीडियो जारी करके कहा है कि मैंने देश के विद्यार्थियों को माफ किया है, उन्हें गाइड की जरूरत है। किसने कहा कि विद्यार्थियों ने कहा कि हमें माफ करिए? मैंने तो नहीं देखा कि किसी विद्यार्थी ने कहा है कि मोदी जी हमें माफ करिए। विद्यार्थी अपने हिम्मत पर
जंतर मंतर पर आए, देश की सड़क पर आए और अपने न्याय और अपने हक के लिए उसने बहुत बड़ी जंग छेड़ी और वो जीत गए। सरकार हार गई है, सरकार डर गई है, सरकार सदन से, पार्लियामेंट से भाग गई है। तो आपके पास कौन आया था हाथ जोड़कर कि हमें माफ करिए, या अपने आप माफ कर रहे हो? किसने माफी मांगी आपसे? सर, वंदे मातरम बिल जो है वो पास हुआ है लोकसभा में और वहां पर आपने ही जैसा अभी जिक्र किया कि वंदे मातरम राष्ट्रगान के अपमान के विरोध में एक बिल आया और पूरी चर्चा में, और जब बिल मंजूर हो रहा था लोकसभा राज्यसभा में, प्रधानमंत्री और गृह मंत्री गायब रहे। जिस प्रधानमंत्री ने वंदे मातरम को पर एक स्पेशल सेशन लिया पार्लियामेंट का, वंदे मातरम को 150 साल हो गए, 2 दिन का सेशन लिया, लेकिन जब बिल आया तो प्रधानमंत्री कहाँ गायब हो गए? ये तो राष्ट्रगान का अपमान प्रधानमंत्री ने किया है। प्रधानमंत्री और गृह मंत्री की जरूरत थी उस वक्त पार्लियामेंट में। राष्ट्रगान के ऊपर एक बिल पर चर्चा हो रही है और देश के प्रधानमंत्री नहीं, देश के गृह मंत्री नहीं, तो दोनों, ये तो राष्ट्रद्रोह का मामला बनता है। कायर है ये दोनों। कहाँ गए ये लोग? दुनिया को राष्ट्रभक्ति का पाठ पढ़ाते हैं और खुद भाग जाते हैं। थैंक तो यू। क्या आपको लगता है माफी मांगनी चाहिए किसने? पीएम और एचएम को? देश के पीएम और एचएम को माफी मांगनी चाहिए? उनके ऊपर राष्ट्रद्रोह का मुकदमा चलना चाहिए। कहाँ गए थे आप लोग जब वंदे मातरम बिल पर चर्चा चल रही थी? आप कहाँ भाग गए थे? अब दूसरों को राष्ट्रभक्ति का पाठ पढ़ाते हो तो आप कहाँ थे? दोनों सदन में थे, दोनों बैठे थे उनके कार्यालय में, चेंबर में छुपकर, लेकिन सदन में नहीं आए वंदे मातरम के बिल पर चर्चा करने के लिए या जवाब देने के लिए। क्यों जूनियर मंत्री को भेज देते? ये सरकार चलाने का तरीका है क्या? सर, कलकत्ता के सीएम शुभेंदु अधिकारी ने जो है ममता बनर्जी पर 15,000 करोड़ का जो है रेवेन्यू लीक का आरोप लगाया है, क्या कहना है? ठीक है, देख लेंगे। शुभेंदु अधिकारी कोई ब्रह्मा विष्णु महेश नहीं है।